श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीचा दिवस हा गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र आणि शुभकारक मानलेला आहे. या दिवशी सर्व शिवभक्त हे महादेवांची पूजा करतात. महाशिवरात्रीचे व्रत केले जाते, उपवास केला जातो. महाशिवरात्रीचा दिवस हा माता पार्वती व भगवान शिव यांचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. महाशिवरात्रीचा उपवास जो कोणी व्यक्ती श्रद्धेने आणि मनापासून करतो, महाशिवरात्रीचे व्रत करतो, त्याच्या मनोकामना ह्या 100% महादेव पूर्ण करत असतात. परंतु बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये काही प्रश्न येत असतात, जसं की मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल, तर मग उपवास करावा का, व्रत करावे का, पूजा करावी का? त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवावेत का, कुमारिका, विधवा हे व्रत करू शकतात का, हे व्रत कोणी करावे, कोणी करू नये, तसेच शिवांची पूजा करताना आपण कोणत्या चुका या अजिबात करू नयेत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते. त्याचप्रमाणे या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो. पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेव जे आहेत तर ते सूक्ष्म रूपांनी अवतरलेले असतात आणि म्हणून वर्षातून फक्त एकदा येणाऱ्या या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपण जर मनापासून निष्ठापूर्वक आणि श्रद्धेने जर हे महाशिवरात्रीचे व्रत केले तर आपल्या ज्या काही इच्छा असतील, कितीही कठीण इच्छा असल्या तरीसुद्धा महादेव जे आहेत तर ते पूर्ण करत असतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण जर मासिक धर्म असेल तर मग उपवास करावा का किंवा हे व्रत करावे का, पूजा करावी का? तर जर मासिक धर्म असेल तर आपण पूजा जी आहे तर ती करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर आपल्याला मंदिरामध्ये जायचं नाही, पूजा करायची नाही. परंतु उपवास जो आहे तर तो मात्र आपल्याला करायचा आहे. तसेच जर विटाळ असेल म्हणजे काय, आपल्या घरामध्ये जर कोणाची डिलिव्हरी वगैरे झालेली असेल आणि त्याचा विटाळ असेल तरीसुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. त्यामुळे घरी जरी शिवलिंग असेल तरी त्याचीसुद्धा पूजा करायची नाही, मंदिरामध्ये जाऊनसुद्धा पूजा करायची नाही आणि मंदिरामध्ये सुद्धा जायचं नाही. तर काय करायचं आहे, फक्त आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे. आणि हाच नियम सुतक असताना सुद्धा लागू होतो. म्हणजे काय, तर मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर आपण उपवास करू शकतो, परंतु पूजा जी आहे तर ती मात्र करता येत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला अतिशय महत्त्व आहे. याच दिवशी हरिणांना मृग नक्षत्र आणि पारधांना व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान मिळाले होते. आता हे व्रत जे आहे तर ते कोण कोण करू शकते, तर कोणत्याही वयातील व्यक्ती महाशिवरात्रीचे व्रत करू शकतात. कुमारिकासुद्धा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा, त्याचप्रमाणे आपला जो संसार आहे तर तो सुद्धा माता पार्वती आणि शिवांसारखा व्हावा, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय तर शिवांसारखा जोडीदार मिळावा म्हणून हे महाशिवरात्रीचे व्रत कुमारिकासुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती हे व्रत करतात. विधवासुद्धा हे व्रत करू शकतात. वृद्ध व्यक्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा हे व्रत जे आहेत तर ते करू शकतात. आपल्याला जसा पेलेल तर तसा उपवास करून आपण हे व्रत करू शकतो. मुलगा मुलगी तर सर्वजण हे व्रत करू शकतात. फक्त गर्भवती जे आहेत तर त्यांनी हे व्रत करू नये, कारण शिवमंदिरामध्ये गर्भवतींना जाणे हे वर्ज्य मानलेले आहे. आणि जर आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला उपवास करता आला तर उपवास अवश्य करावा, परंतु शिवमंदिरामध्ये शिवांचे दर्शन घेण्यासाठी मात्र आपल्याला जायचं नाही. ज्या कोणी गरोदर आहेत, गर्भवती आहेत तर त्यांनी शिवमंदिरामध्ये जाऊ नये, परंतु तब्येतीला सांभाळून उपवास करावा. अन्यथा उपवाससुद्धा नाही केला तरी चालेल. 1 वर्ष जरी आपण उपवासाला गॅप दिला तरी काहीही हरकत नाही, कारण सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली तब्येत. त्यामुळे उपवास करताना आपल्या तब्येतीला जसा जमेल तसा उपवास करायचा आहे. कारण काही लोक निर्जला व्रत करतात, म्हणजे काहीही खात पित नाहीत, तर काही जण फक्त दूध आणि फळे, ज्याला फलाहारी व्रत म्हटलं जातं, तर असा करतात. तर काही जण उपवासाचे सर्व पदार्थ खातात. तर अशा प्रकारे आपल्याला जसा जमेल तसा आपण हा उपवास करू शकतो. परंतु या उपवासाला आपण भगर जी आहे, वरीचं तांदूळ आहे तर ते खात नाही. महादेवांचा कोणताही उपवास असेल तर त्याला हे पदार्थ चालत नाहीत, याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी केस धुवावेत का, तर आपण या दिवशी केस धुवू शकतो. फक्त केस मोकळे सोडून किंवा ओल्या केसांनी आपल्याला शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करायची नाही.
या दिवशी आपण शिवांची पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे शिवलिंगावरती आवर्जून बेलपत्र अर्पण करायचं आहे, पांढरी फुले अर्पण करायची आहेत। या दिवशी आपण बेलाचं झाड, चंदनाचं झाड किंवा धोत्र्याचं झाड हे दान स्वरूपामध्ये सुद्धा देऊ शकतो। तसेच या दिवशी शिवस्तुतीचा पाठ करावा, शिवकवच म्हणावे, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम हे जे मंत्र आहेत तर याचा जप आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे। शिवलीलामृतमधील 11वा अध्याय वाचल्याने सुद्धा संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे फळ मिळते। त्यामुळे आपण हा अध्याय सुद्धा वाचू शकतो। आता जर आपल्याला मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर मात्र आपल्याला हा अध्याय जो आहे तर तो वाचता येणार नाही। आपल्याला अशा काही अडचणी असतील तर फक्त आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे, पूजा वगैरे करायची नाही किंवा आपल्याला शिवलीलामृत जे आहे तर ते वाचायचं नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। तसेच आपण शिवपूजा करताना काही नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे। अन्यथा आपण कितीही कडक व्रत केले आणि जर शिवांची पूजा करतानाच आपण जर चुका केल्या तर मात्र त्या व्रताचं फळ जे आहे तर ते मात्र आपल्याला मिळणार नाही। महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, तर सकाळी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे। तसेच आपण उपवास करतो तर आंघोळ केल्याशिवाय आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही। चहा सुद्धा आंघोळ केल्याशिवाय आपल्याला घ्यायचा नाही, आंघोळ करूनच आपल्याला चहा वगैरे घ्यायचा आहे। तसेच आंघोळ करूनच आपल्याला शिवांची पूजा करायची आहे। शक्यतो महाशिवरात्रीची पूजा जी आहे तर ती प्रदोषकाळी केली जाते, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी केली जाते। आता आपल्या घरी शिवलिंग असेल तर आपण सकाळी सुद्धा पूजा करायची आहे आणि प्रदोषकाळी सुद्धा करायची आहे। तसेच या दिवशी जरी उपवास नसेल, काही कारणाने आपण उपवास करत नसू तरी सुद्धा या दिवशी डाळ भात तसेच गव्हापासून बनलेले पदार्थ जे आहेत तर ते खाऊ नयेत। कांदा, लसूण, मांसाहार तर हे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। उपवासाला आपण जर फक्त दूध घेणार असू तर तसंच दूध न घेता त्यामध्ये थोडीशी साखर आपल्याला घालायची आहे। तसेच या दिवशी शिवलिंगावरती इतरांनी अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करू नये, कारण असे करणे अशुभ मानलेले आहे। तसेच काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करू नये, पूजेमध्ये शंखाचा वापर करू नये, कारण महादेवानी शंखाचं जमत नाही। तसेच शिवलिंगाला आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या नाहीत, जसं की हळदी कुंकू अर्पण करू नये, उकळलेलं दूध किंवा पॅकेटमधील दूध आपल्याला वापरायचं नाही, कच्चे दूधच वापरायचे आहे। नारळ पाणी, केवड्याचे फूल आणि तुळस शिवलिंगावरती कधीही अर्पण केलं जात नाही। तसेच उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी आणि आंघोळ करूनच सोडायचा आहे। शंखाचा वापर करून शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा नाही। दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करताना तांब्याचं भांडं वापरायचं नाही। पितळ किंवा चांदीचं भांडं आपण वापरू शकतो। तुटलेले, फाटलेले बेलपत्र पूजेमध्ये नसावे। महिलांनी शिवलिंगावरती अभिषेक करावा, परंतु शिवलिंगाला स्पर्श करू नये। अभिषेक करताना शिवलिंग चोळू नये। पाण्याचा किंवा कोणताही अभिषेक करताना ते पाणी किंवा इतर वस्तू आपल्या पायावरती पडू न देता आपल्याला हा अभिषेक करायचा आहे। पूर्व दिशेला तोंड करून हा अभिषेक करू नये। शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, कारण शिवलिंगाची जी जलाधारी आहे त्या ठिकाणी पितृगण बसलेले असतात, त्यामुळे शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही। या दिवशी पशुपक्षी मारू नये, त्यांना त्रास देऊ नये, घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करू नयेत।